नमस्कार. मी ज्ञानेंद्रनाथ. सत्य अनुभव या मालिकेत आपले स्वागत आहे. हवनाला जायचे असे ठरवून मी थोडाशा संभ्रमातच माझ्या गुरुबाबांबरोबर बाजूच्या गावाला हवन करायला निघालो. मी माझे गुरु आणि आमच्यापैकी थोडासा जाणकार अशी एक व्यक्ती की ज्याला हवनाबद्दल माहिती होते त्याला आम्ही सोबत घेऊन आमची मोहीम त्या हवन करण्याच्या ठिकाणी निघाली. आमच्या सोबत दुसरी जी व्यक्ती होती ती थोडी लालची, कपटी, स्वार्थी आणि मतलबी या स्वरूपाची होती. त्याला मी जी काही साधना केली होती ती बहुधा रुचली नव्हती. म्हणून त्या व्यक्तीने माझ्या आणि बाबांच्या मध्ये बरेचसे गैरसमज निर्माण करण्यास सुरुवात केली होती आणि त्याची चाहूल मला थोडीफार लागली होती. तरीसुद्धा आम्ही तिघे त्या यजमानांच्या घरी हवन करण्यास गेलो. तिथे गेल्यावर मला बाबांनी बऱ्याच गोष्टींची ओळख करून दिली आणि हवन मांडणी कशी करायची हे शिकवले. हवनाची पूर्ण तयारी झाली होती आणि इतक्यात मला बाबांनी माझ्या हातामध्ये एक कोहळा नावाचे फळ दिले आणि सांगितलं की या घराला नजर लागली असल्यामुळे तुम्ही हे फळ घरातून फिरून घ्या आणि ते घराच्या उंबरठ्यावर कापून टाका. बाबांचा आदेश म्हणून मी हातात ते फळ घेण्या अगोदर माझ्या गुरूंना नमस्कार केला आणि देवाचे स्मरण करून त्या विधीला सुरुवात केली. ही प्रक्रिया करताना एका घराच्या एका विशिष्ट कोपऱ्यात मला एका म्हाताया माणसाच्या रडण्याचा अल्लाउद्दीन जादुई चिरागच्या गोष्टी आठवू लागल्या आणि मी मनातच म्हटलं की हे कसे शक्य आहे, परंतु बाबा म्हणाले आहेत तर करून पाहूया. बाबांनी सांगितल्याप्रमाणे त्या शक्तीला हुकूम करून मी त्याला त्या फळामध्ये येण्यास सांगितले तर मला असे दिसले की ती समोरची आकृती नाहीशी झाली होती. तेव्हा ते फळ घराच्या दाराच्या उंबरठ्यावर न कापता मला ते बाबांनी हवनात पूर्णपणे टाकायला सांगितले. हवन कार्य पूर्ण झाल्यानंतर यजमानांनी मला, माझ्या गुरूंना आणि त्या तिसऱ्या व्यक्तीला वस्त्र, नारळ, दक्षिणा दिली. ते मी त्या तिसऱ्या माणसाच्या हातात देऊन परस्पर माझ्या घरी नेण्यास सांगितले आणि मी बँकेच्या कामासाठी बँकेत निघून गेलो. बँकेत गेल्यानंतर बँकेच्या माणसांनी नाक मुरडत मला कर्जाची पुनर्बांधणी करून देण्याची मान्यता दर्शवली. हा सोहळा पार पडल्यानंतर जेव्हा मी माझ्या घरी गेलो तेव्हा मला माझ्या आईने सर्व हकीकत विचारून घेतली आणि सांगितले की त्या एका व्यक्तीने काहीतरी पिशवी आणून दिलेली आहे. मी ती पिशवी उघडल्यावर मला त्यात एक सफेद वस्त्र, 100 रुपयाची एक नोट आणि एक मधून उभा चिरलेला नारळ दिसला. मी ते वस्त्र पैसे बाजूला ठेवून त्या नारळाला न्याहाळू लागलो. मला त्या नारळाबद्दल इतकी उत्सुकता लागली की हे कसे काय घडू शकते, हा एक चमत्कार असून अध्यात्मविज्ञानाकडून याचे उत्तर काय असू शकते याची मला लालसा लागली. कारण तो नारळ उभ्या दिशेने 2 भागात पूर्णपणे विभागला होता. आतील गाभा, पाणी मला चक्क दिसत होते. या नारळाच्या फटीत माझे हाताचे बोट जावे इतकी मोठे नारळाचे विभाजन झाले होते आणि तो नारळ खूप जड झाला होता. नारळ उलटा केला तरीसुद्धा त्यातून एकही थेंब सुद्धा पाणी खाली पडत नव्हते. ही अचंबित गोष्ट मी आणि माझ्या कुटुंबाने प्रत्यक्ष पाहिली आणि मी हे सगळे प्रकार बाबांना सांगण्यासाठी लगेचच निघालो. इथे मी नमूद करू इच्छितो की मी हे लिखाण केवळ माझे अनुभव म्हणून या व्यासपीठावर मांडत आहे. यातून अंधश्रद्धा पसरवण्याचा माझा हेतू नाही. केवळ जे वास्तव व श्रद्धा सबुरीवर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी कदाचित माझे हे लिखाण मार्गदर्शनाचे कार्य करू शकेल असा विश्वास वाटतो. धन्यवाद मंडळी. भेटूया पुन्हा पुढील सत्य अनुभव या मालिकेच्या नवीन भागात. तुर्तास आपली रजा घेतो. नमस्कार.